लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। आता हिंगोलीमधून एक बातमी समोर येते। रामनवमी निमित्त हिंगोली शहरात भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। हे आयोजन चर्चेचा विषय ठरत आहे। रामनवमी सर्वत्र संपूर्ण हिंगोली शहरात उत्साहात पाहायला मिळाली। विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। रामनवमी निमित्त हिंगोली शहरात रामलल्लाची भव्य शोभायात्रा आणि साईची पालखी काढण्यात आली। अनेक ठिकठिकाणी रामनवमी निमित्त अन्नदान देखील करण्यात आलं। या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते। 15 वर्षापासून आम्ही दरवर्षी करतो। एक्चुअली यहाँ पर जो वर्कर्स काम करते हैं स्कूल के साथ उनकी फैमिलीज मिलकर कुछ 15 से 20 फैमिलीज टोटल यहाँ पर ये प्रोग्राम करते हैं। 15 किलो से ज़्यादा नहीं 100 किलो से ज़्यादा खिचड़ी बनाते हैं टोटल। और ऐसा नहीं है कि कोई एक ही रिलीजन के लोग आकर यहाँ पर खाएंगे, सभी रिलीजन जो भी आता है वो खाकर जाता है, क्योंकि प्रसाद तो सबके लिए होता है। कि बताने के लिए कि अभी भी लोग खिला सकते हैं, बस आप खाने वाले चाहिए। और धर्म तो कोई देखता नहीं है, खाने के लिए जो भी आएगा सबको मिलेगा। निमित्त आम्ही दरवर्षीप्रमाणे इथं साई पालखी पण निघत आहे। साई पालखी आणि रामनवमी आम्ही हे मत खूप धूमधाम मध्ये आजरे हे करतो। आणि त्यानंतर आम्ही इथं भंडारा दरवर्षी प्रमाणे ठेवतो आहे। हे असं 15 वर्षापासून आम्ही करत आहोत। कधी खिचडीचा भंडारा, जसं साईबाबाचा खिचडी आम्हाला खूप म्हणजे हे लागते, तर आम्ही आता 1 क्विंटल अशी आम्ही खिचडी बनवून आम्ही सर्व भक्तांना वाटली आहे। त्याच्यात आम्हाला खूप म्हणजे असं आमचे मित्रमंडळी, आमचे सर्व कार्यकर्ते, आम्ही सर्वजण मिळून आम्ही सर्व करतो। हे असं आहे की अन्नदान म्हणजे हे तर बेस्ट आहे, सर्वश्रेष्ठ दान आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अन्नदान करून आम्हाला असं वाटते की म्हणजे काय केलंय, म्हणजे खूप काही म्हणजे असं चांगलं वाटते आम्हाला। पण वर्षापासून करत आलो आहोत। 1 क्विंटलची खिचडी आम्ही जवळजवळ करतो सरस्वती विद्या मंदिर इथं समोर तिथे। आणि आम्हाला हा खिचडीचं हे करून खूप आनंद होतो। याच्यामध्ये खूप लोक सहभाग घेतात आणि खूप सर्वांना खूप चांगलं वाटते। वर्षापासून आम्ही ते करतो आणि दरवर्षी 1000-1500 माणसाचा अन्नदान होतो। कमीत कमी 1 क्विंटल आम्ही ठेवतो आणि सगळे कार्यकर्ते वगैरे सगळे मिळून आम्ही सगळे आनंदात खुश आहोत, चांगला आनंद वाटतो। कार्यक्रम है, इसलिए हम सहयोग करते। सब हमारे जो मित्रगण है, समझो हमारे प्रीतम संजय राटनालू और उनके पिताजी संजय राटनालू, बाद में मदन राटनालू, ये सब लोग हमसे सहयोग करके ये कार्यक्रम करते हैं। करीबन 1 क्विंटल के आसपास हम खिचड़ी का भंडारा करते हैं। और करीबन समझ के चलो 100 से 50 जार हम पानी वाटप करते हैं। और इस चीज़ के लिए हमको भगवान की दया से हम धन्यवाद करना चाहते हैं कि हमें ये उपक्रम के लिए हमें सहयोग मिल रहा है। और हम ऐसा चाहते हैं कि हर साल हम ये कर गुजरे, और ये होना चाहिए हमारे लिए, और हिंदू धर्म के लिए हम ये कर पाएंगे। या तो के माध्यम से हम जनता को संदेश देना चाहते हैं कि भाई हिंदू धर्म एकजुट हो और सब जगह भंडारे हो और सहयोग करे हर जगह पे, ये हमारी इच्छा है। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।